सभागृहात उपस्थित मान्यवर लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या इतक्या अप्रतिम आणि सुंदर कार्यक्रमात मला आज इथं अतुल कुलकर्णींनी आमंत्रित केलं, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. या वाचन संस्कृतीचा मी भाग आहे. माझी शाळा मराठी आहे आणि या इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये अनेक गोष्टी ची आयुष्यात सवय लागली, मग ती गेली. पण एक वाचनच एक होतं की ज्याची सवय अजूनही राहिली आहे आणि ती राहिली आहे. आमचे मित्र आनंद अवधानी म्हणतात की वाचन आता काय आहे, वाचन कमी झालंय असं म्हणण्यापेक्षा वाचन सुरू करूया. आता मोबाईल हातात सुटत नाहीये असं म्हणण्यापेक्षा पुस्तक हातात धरूया आणि जे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीने करायला हवं आहे ते सुरुवातीला आधी आपण करूया, अशीच धारणा खरं तर प्रत्येकाची असायला पाहिजे. इतक्या मोठ्या कार्यक्रमामध्ये नट म्हणून ह्या वाचनाचा मला सातत्यानं उपयोग झालेला आहे. हे खरंच आहे की प्रत्येक नट आळशी असतो. काम मिळालं की त्याला उत्साह येतो, तोपर्यंत तो तसाच बसलेला असतो. पण असं हा नियम खरं तर मोडून काढावा अशी पहिल्या दिवसापासून माझी इच्छा होती. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यामुळे खरं तर वाचल्यामुळेच वाचलो किंवा हा रोल करता आला असं मला अनेक वेळेला जाणवलेलं आहे. माझ्या आयुष्यातला खूप मोठा जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला येत नाहीये म्हणून हे वाचून बघावं, आपल्याला तयारी आपली होत नाहीये म्हणून त्याबद्दल वाचावं, अशीच धारणा आयुष्यात मनापासून राहिलेली आहे. माझी आई भगवद्गीतेची स्कॉलर होती आणि पूर्ण गीता तिला पाठ होती. मी 3 वेळा तिच्याकडनं संथा घेऊन गीता पाठ करू शकलो नाही, याचं शल्य माझ्या मनात आहे. पण त्या संस्काराचा एक भाग म्हणून की आपण शाळेपासनं जो उतारा हा आत्ता मी पाठ केलाय आणि असाच्या असा मला आठवायला हवा, हे जर कधीतरी आठवणार आहे म्हणजे तर तो पाठच केला पाहिजे, त्याशिवाय हे होणार नाही. म्हणजे नटाला जर कुठला गुण हवा असेल तर तो सगळ्यात जास्त वेळेवर येण्याचा आणि पाठांतर करण्याचा. ह्या 2च गोष्टींवर माझी आजवर गाडी चाललेली आहे. आणि त्यामध्ये मी म्हटलं तसं जितकं अज्ञान आहे ते ज्ञान मिळवूनच ज्ञानी होता येईल यावर माझा मनापासून विश्वास आहे. या माझ्या वाचनाच्या गोष्टीत मी आता अगदी नट म्हणून जी अगदी थोडक्यात सांगायचं तर सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यात झालेला सिनेमा हा सुभाष बाबूंचा सिनेमा जो श्याम बेनेगल यांनी केला होता. श्याम बेनेगल यांना मी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणत आलो. याचं कारण असं की त्यांच्याकडे वाचनाचं जे क्षितिज होतं ते इतकं विशाल होतं की त्यांच्याकडे प्रवास वर्णनांपासून ते आत्मचरित्रांपासून ते वर्ल्ड हिस्ट्री टू एव्हरीथिंग, आणि त्यांना सगळं वाचण्यामध्ये रस होता. आपल्याकडे एखादा माणूस वाचायला सुरुवात करतो, नाही मी आता हेच वाचतो किंवा मी आता तेच वाचतो, मी फिक्शनच वाचतो, मी नॉन फिक्शन वाचतो. आता तर आपण एअरपोर्टवर किंवा पुस्तकांच्या दुकानात गेलं तर फक्त सेल्फ हेल्पची पुस्तकं आपल्याला दिसतात की तुम्ही तुमचं आयुष्य असं बदलू शकता, तसं बदलू शकता. या पलीकडे पुस्तक दिसत नाही. 1 ते 10 ही जी सगळ्यात पॉप्युलर दिसतात त्यात सगळ्यात सेल्फ हेल्पची पुस्तकं असतात. आपण फोन उघडला तरी रीलमध्ये प्रत्येक जण ज्ञान देत असतो. आणि ते आत्ता राजन बाबू म्हणाले तसं की आपल्याकडे प्रिंट महत्व यासाठी आहे की आपल्याकडे जो छापील शब्द आहे, जो वर्तमानपत्रात वाचला जातो, त्याच्यामध्ये एक 100% विश्वासार्हता आहे. नुसताच फोन समोर धरला आणि मी ज्ञान देत राहिलो पण त्याची विश्वासार्हता आहे का नाही हे पडताळून पाहण्याचा देखील आपल्याला वेळ नाही, आपल्याला तो विचारही मनात येत नाही. हे किती धोकादायक आहे खरं. म्हणूनच राजन बाबूंच्या त्या म्हणण्यावर मला अगदी खरंच वाटलं की ही विश्वासार्हता फक्त प्रिंट मीडियम मध्ये राहिलेली आहे
आणि ती आता दृश्य माध्यमांमध्ये नाही.